11 माळा जप त्या कशा करायच्या? त्या माळेमध्ये 108 मनीच का? 11च माळा का बरं? 10 नाही, 15 नाही, 12 नाही, 11च स्पेसिफिक का? सज्जनो, यावर आता आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करणं क्रमप्राप्त आहे. पहिला विषय, स्नान झालं की आपण स्वामींपुढे आसनस्थ व्हावं. हातामध्ये माळ घेऊन ही मृगी मुद्रा, अशी माळ धरायची असते. हा अंगठा आणि 4 नंबर हे बोट, त्याला रवीचं बोट म्हणतात. ही माळ लॉक करायची. हे मधलं बोट मध्यमा शनीचं बोट म्हणतात. सगळ्यात उंच बोट, एक एक मनी त्या माळेचा जपायचा असतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याला संस्कृत मध्ये मृगी मुद्रा म्हणतात. मराठीत आपण हरणाचं तोंड म्हणू, गाईचं तोंड म्हणा, काही हरकत नाही. अशा मुद्रेमध्ये आपल्याला स्वामींपुढे बसून हा जप करायचा असतो. नियम असे की गळ्यातली माळ जपाला वापरायची नाही, जपाची माळ गळ्यात घालायची नाही. नंबर 2, माळ जपताना त्या माळेचा स्पर्श जमिनीला होता कामा नये. हे त्याचे बेसिक काही रूल आहे, नियम आहे, ते आपल्याला पालन करणं क्रमप्राप्त आहे. आता दुसरा प्रश्न आहे, का हो ते 108 मनीच का? हाच प्रश्न पूर्व काळात एका डॉक्टरने विचारला. का हो तुमच्या त्या माळेमध्ये 108 मनीच का असतात? म्हटलं डॉक्टर सांगतो, ऐका. त्या डॉक्टरांना प्रश्न विचारावा लागला का तुमच्याकडे हेल्थ डिपार्टमेंटचा टोल फ्री 108 नंबर असतो? हो म्हणे असतो. तो 108 डायल केला की रुग्णाला घ्यायला अँब्युलन्स त्या ठिकाणी येते. बरोबर आहे की नाही? हो म्हणे डॉक्टर. म्हटलं तसंच हा 108 टोल फ्री सुद्धा आमच्या स्वामींचा आहे. पण फरक एवढा आहे, तुमचा तो टोल फ्री डायल करण्याकरता 3G 4G काहीतरी लागतंय, फोन मोबाईल लागतोय. पण आमचा स्वामींचा नंबर डायल करण्याकरता कुठला मोबाईल, अँड्रॉइड, iOS, ऍपल फिपल काही चालत नाही. तिथे फक्त ओनली गुरुजी आणि माळ, श्री स्वामी समर्थ. आणि मनोभावे जो कोणी भाविक त्या माळेवरती जप करतो त्याच्या कानामध्ये डायलर टोनचा आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. तो 108. पण धर्मशास्त्र सांगतं 12 गुणिले 9 108, 27 गुणिले 4 108. 12 नवग्रह, 12 राशी आणि 9 नवग्रह यांचा गुणाकार केला तर 108 होतात. 27 नक्षत्र आणि त्याचे 4 चरण 108 होतात. मग याचा सरळ अर्थ असा आहे, आपल्या नशिबात हस्तशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, ज्योतिष कुंडली, इकडचा ग्रह तिकडे आहे, कोणीतरी काहीतरी मनात भीती घातलेली आहे. पण सज्जनो, जर 108 मण्यांची माळ स्वामींच्या जपाने परिपूर्ण मनोभावे आपण जपली तर हातावरच्या रेषा आणि कुंडलीज मध्ये असणारे काही वक्री ग्रह सगळे सरळ चालायला लागतात. एवढी ताकद ह्या 108 माळेमध्ये आहे. म्हणून त्याला ग्रह असो, नक्षत्र असो, की अगदी आपली कोण कुठल्या राशीचा असेल, कुणाला 7.5, कुणाला राहू केतू कालसर्प, कुणाचा मंगळ, कुणाचा अमुक अमुक काहीतरी चांडाळ योग, बरेच प्रकार आहेत. 27 प्रकारच्या शांत्या ज्योतिषकारांनी सांगितलेले आहे. पण त्याच्यावरती मात मिळवण्याकरता माळेचा जप हा साधा सोपा उपाय धर्मशास्त्रकारांनी सांगितलेला आहे. आता पुढचा विषय, का हो मग त्या 11 माळा का? त्याचं कारण आहे, पहिली माळ ज्या आईने आपल्याला जन्माला घातलं तिच्या करता. दुसरी माळ ज्या पित्याने लहानसं मोठं केलं त्या वडिलांकरता दुसरी माळ. तिसरी माळ आपल्या पूर्वचार्यांकरता, पितरांकरता. चौथी माळ ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्या गुरूंकरता चौथी माळ असते. 5वी माळ स्वतःकरता असते.
मग आता उरल्या 6 माळा. या 6 माळा कशा करता, तर माणसाच्या मनामध्ये 6 प्रकारचे रिपू आहे, त्याला षडरिपू विष म्हटलं जातं. आणि त्या विषाला शांत राहण्याकरता 6 माळा जपणं अपेक्षित असतं. 5 अधिक 6 11 झाल्या. म्हणून आपल्याला रोज 11 माळा जपणं क्रमप्राप्त आहे. जनो, हा नित्यसेवेच्या अध्यायाचा पहिला भाग आहे.